गुड मॉर्निंग गाईज. सो आताच आम्ही मस्तपैकी उठलोय आणि नाश्त्यासाठी खाली आलोय. इथे एवढी थंडी आहे प्रमाणाच्या बाहेर, बट आमच्या बॅक साईडला जो व्ह्यू आहे तो खरंच खूप मस्त आहे आणि एक नंबर आहे. आणि इथली प्रॉपर्टी पण मी तुम्हाला दाखवणार आहे, ती पण खरंच खूप छान आहे. सो तुम्ही इथे प्लॅन करताय हिमाचलमध्ये तर इथे नक्की व्हिजिट करा. इथले मी ऑल डिटेल्स तुम्हाला देईलच आणि ही प्रॉपर्टी पण तुम्हाला दाखवेल कशी आहे ती. सो आता पुरता पटकन जाऊया, आपला नाश्ता थंड होतोय, पटकन जाऊन नाश्ता करूया. अँड मी तुम्हाला पाठचा व्ह्यू दाखवते जिथे आम्ही नाश्ता करणार आहे तिथला. सो तर मंडळी आता आमचा मस्तपैकी नाश्ता झालाय आणि इथल्या फूडची टेस्ट एवढी छान आहे ना की खरंच खूप टेस्टी फूड आहे. अँड इथले रूम्स पण खरंच खूप छान आहे, खूप मोठे आहे. सो तुम्ही फॅमिली असाल, फ्रेंड्स असाल, तुमच्यासाठी तर बेस्ट जागा आहे ही. अँड इथून जो बॅक साईडला व्ह्यू दिसतो पूर्ण चारी साईडला पहाडच पहाड आणि थंडगार हवा आणि एवढी शांतता की खरंच खूप छान आहे. तुम्ही माझ्या पाठी व्ह्यू बघू शकता. एक नंबर व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू आहे आणि एवढं ही सुकून भरी जागा आहे ना. मी दीपाली आम्ही फर्स्ट टाइम इथे आलोय आणि आमचा एक्सपिरियन्स हा खरंच खूप बेस्ट आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे, जो आम्हाला बस सहन नाही होत या कार सहन नाही होत, आमचा तोच एक प्रॉब्लेम आहे. बट बाकी ही जागा खरंच खूप छान आहे. हिमाचल बेस्ट आहे. म्हणजे ह्या जागी असं आलं की असं वाटतं की सारखं येतच राहावं किंवा इथे अजून राहावं, कारण आपण कधीतरी येतो. सो आपली इच्छा असते की ते खूप पूर्ण फिरून जावं. पण आता आम्ही सध्या इथे आलोय तर लोक बोलतात की 14-15 पर्यंत बर्फ पडू शकतो किंवा आजही पडू शकतो. सो बघू कधी पडतोय. आणि सध्या आता आम्ही आहे कसोल मध्ये. सो आज आम्ही पूर्ण अख्खा दिवस फिरण्यातच जाणार आहे आमचा, बिकॉज आम्ही खूप ठिकाणी फिरणार आहे, मस्तपैकी एक्सप्लोअर करणार आहे. आणि कालचा दिवस तर आम्ही खूप आराम केला, कारण की आम्ही एवढी ट्रॅव्हलिंग करून आलेलो तर खूप थकवा होता अंगात. सो काल आम्ही पूर्ण अख्खा दिवस झोपण्यात काढला. पण रात्रीचा कालचा टाइम खरंच खूप बेस्ट होता. आम्ही मस्तपैकी बॉनफायर केलं, टाइम स्पेंड केला मस्तपैकी आणि खरंच खूप छान होतं. सो आज आपण फिरूया सगळीकडे मस्तपैकी. ते पुढे तुम्ही बघायलाच आम्ही कुठे कुठे फिरणार आहे. सो आता मी तुम्हाला लगेच इथली प्रॉपर्टी दाखवते कशी येते, ते पण तुम्ही बघा इथली प्रॉपर्टी. आणि त्याच्यानंतर आपण जायचंय फिरायला. ही आहे प्रॉपर्टी, इथे आम्ही स्टे केलाय. हे तर लांबून झाडांमुळे नाही दिसत आहे, बट पुढे आले तुम्ही बाहेरून बघा, हे किती सुंदर दिसतंय ते. त्या साईडला सुद्धा आपली प्रॉपर्टी आणि या साईडला सुद्धा आहे. इथे आहे फॅमिली रूम्स. हे इथले रूम्स खूप मोठे आणि आम्ही सध्या इथे स्टे केलाय. आणि या साईडला आहे छोट्या ग्रुपसाठी रूम, त्या साईडला सुद्धा छोट्या ग्रुपसाठी, आणि या साईडला आहे फॅमिलीसाठी. आणि खालचे सुद्धा फॅमिलीसाठी आहेत, बिकॉज खालचे रूम सुद्धा खूप मोठे आहे. मोठा ग्रुप असो, मोठी फॅमिली असो, तुम्ही ते मस्त पैकी राहू शकता. सो आणि हा आहे बाहेरचा एरिया. तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन प्लेस आहे. इथे झाडांची पानं पडतायत त्याच्यामुळे इथे हे असं दिसतंय. आणि सकाळी थोडं क्लीन नाही ठेवलंय त्याच्यामुळे, पण थोड्या वेळी सगळं काय क्लीन होऊन जाईल. आणि तिथे तुम्ही बघू शकता, झाडामध्ये दिसत नाही, मी जवळ जाऊन दाखवते. सो तुम्ही बाहेरून बघू शकता स्टेकेशन किती, प्रॉपर्टी किती छान वाटते ते. सो आपण या साईडला जाऊ. हा पूर्ण ओपन प्लेस आहे. तिथे आम्ही मस्त मगाशी नाश्ता केलाय, तिथून तो पूर्ण व्ह्यू दिसत होता. चारी साईडला पूर्ण पहाडीच पहाडी आणि खूप शांतता, थंडगार हवा, त्याच्यामुळे खूप छान वाटत होता. या साईडला सुद्धा ओपन प्लेस आहे. इथे मस्तपैकी सिटिंग एरिया आहे. इथे तुम्ही मस्तपैकी बॉनफायर करून पण टाइम स्पेंड करू शकता. आणि इथून पण तुम्ही व्ह्यू बघा किती छान वाटतोय तो. सो ही पण प्रॉपर्टी त्यांचीच आहे. तुम्हाला मगाशी मी ही दाखवली किती मोठी आहे, तुम्ही या साईडनी बघा. आणि या साईडला सुद्धा प्रॉपर्टी आहे. आम्ही रात्री तिथे बसलेलो आणि रात्री मी वरती जाऊन पण बॉनफायर मस्तपैकी एन्जॉय केलाय. आणि इथे जाण्यासाठी बघा या साईडने आपण वर जाऊ शकतो.
कारण की बॅक साईडनी वरती जायचंय. आणि या प्रॉपर्टीच्या वरती सुद्धा तुम्ही बघा किती मस्तपैकी व्ह्यू येतो. इथून वरती जाण्यासाठी जागा आहे आणि इथून खालून इथे आम्ही रात्री बसलो मस्तपैकी रात्रीचा व्ह्यू बघत, बिकॉज इथे रात्रीचा व्ह्यू पण खरंच खूप बेस्ट आहे. वाव, लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. खरंच खूप सुंदर वाटतोय व्ह्यू. आताशी ऊन पडलंय, मगासपासून ऊन अजिबात नव्हतं. इथे सगळीकडे सिटिंग एरिया लावलेत आणि बॅक साइड आहे त्या साइडला. आणि इथे खाली सुद्धा रूम्स आहेत अँड वरती सुद्धा रूम्स आहेत. तर मंडळी तुम्हाला मी खालचं दाखवलेलं. सो हे आहे वरचा एरिया आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक भिंतीवर नक्षीकाम केलंय आणि इथला ईच अँड एव्हरी कॉर्नर एस्थेटिक आहे आणि फोटोशूटसाठी पण बेस्ट आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना खरंच खूप एक नंबर आहे. तुम्ही बाहेरच्या साईडला बघू शकता. वाव, इथला व्ह्यू खरंच खूप सुकून देणार आहे. आणि या साईडला सुद्धा आहे, जे तुम्ही बुक लवर आहात, ज्यांना शांतपणे बुक रीड करायचे त्यांच्यासाठी हा स्पेशल एरिया. अँड या साईडला रूम सुद्धा आहे. सो तुम्ही इथला रूम सुद्धा बघू शकता. किती मस्त आहे, क्लीन आहे अँड मोठा आहे तो. चारी साईडला ओपन आहे मस्तपैकी. तुम्ही चारी साईडने व्ह्यू बघू शकता. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा चारी साईडला पहाडीच पहाडी एक नंबर व्ह्यू आहे. आणि या साईडला ओपन एरिया आहे, सिटिंग एरिया आहे. तर आता मी तुम्हाला इथला हा खालचा रूम दाखवते. आपण त्या साईडची जो रूम बघितलेच आहे, हा खालचा मी तुम्हाला फॅमिली रूम नाही दाखवलाय. तर हा रूम पूर्ण चिल करण्यासाठी तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. एक छोटूसा तिथे टीव्ही सुद्धा आहे आणि खाली तुम्ही बॉनफायर लावून मस्तपैकी तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता. तर तुम्ही हा रूम बघा. आणि प्रत्येक रूम मध्ये काय ना काय असं नक्षीकाम, कोरीव काम आणि त्याची पण काहीतरी डीप मिनिंग आहे जे आम्हाला माहित नाहीये, पण खूप छान केलंय त्यांनी आणि खूप छान ठेवलंय. तर आता आपण हा रूम बघितला. आता वरती जाऊया आणि वरचा एक तुम्हाला रूम दाखवते कसा आहे तो. तर मंडळी हा आहे वरचा रूम आणि तुम्ही हा रूम बघू शकता किती मोठा आहे. हा रूम तर कपलसाठी, छोट्या ग्रुपसाठी बेस्ट आहे. इथे आहे सिटिंग एरिया, इथे आहे स्टोरेज स्पेस आणि इथे आहे अटॅच गॅलरी. इथे बसून तुम्ही मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करू शकता. बिकॉज इथून जो व्ह्यू दिसतो तो एक नंबर व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू चारी साईडला किती सुंदर वाटतंय ते. आणि इथे प्रत्येक रूमला गॅलरी तुम्ही बघू शकता. या साईडने इथे प्रत्येक रूमला अटॅच गॅलरी आहे. हा आहे आमचा रूम. आणि या साईडला खालून तुम्ही बघू शकता खाली खूप ठिकाणी सिटिंग एरिया आहे. खाली तुम्ही बॉनफायर लावून मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत तुम्ही एन्जॉय करू शकता. काय बोलते मी, एन्जॉय करू शकता. इथे थंडीने माझी बोबडी वळते.
तर तुम्ही इथला रूम बघा या साईडने. इथले वरचे रूम हे खरंच खूप मोठे आहे आणि इथे अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. वरती आहे ग्रीझर आणि हा आहे बाहेरचा एरिया. इथे आहे आमचा रूम, हा आहे फॅमिली रूम. तर आता तर मी ड्रोन खाली उतरवलाय बिकॉज खरंच खूप डल वातावरण झालंय आणि इथे ना लवकर काळोख पडतो. तसं पण आपल्या इथे पडतोच, बट इथे 5 वाजताच पूर्ण ओव्हर काळोख होतं. सो आता मी ड्रोन खाली उतरवलाय आणि आता आपण जाऊया पार्वती नदीला. तिथला व्ह्यू तर एक नंबर आहे. मी इन्स्टा स्टोरीला सुद्धा ती नदी टाकलेली. तिथला व्ह्यू खरंच खूप छान आहे आणि मला खूप लोकांनी विचारलं सुद्धा ही कुठलं आहे लोकेशन अँड ऑल. सो आपण तिथला जाऊन शूट करूया ड्रोन शूट, बिकॉज तिथला ड्रोन शूट खरंच खूप भारी येणार आहे. सो तिथेच जाऊया आणि तिथेच भेटूया. आणि आता एवढी थंडी वाढत चालली आहे, जसं वातावरण दल होत आहे तशी तशी थंडी ओव्हर वाढत चालली आहे. तर म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे ती मेन रोड पासून 10 मिनिटं आतमध्ये आहे. सो तुम्हाला 10 मिनिटं ट्रेकिंग करावीच लागणार. सो येताय तर प्रॉपर शूज घालून या. आणि आम्ही कसं दिसतो ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपण चाललोय नदी बघायला, जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय तिथला व्ह्यू घ्यायला. तर इथे आता थोडं वातावरण दल झालंय, तर बघू व्ह्यू नीट येतो की नाही, नाहीतर मग परत सकाळीचा व्ह्यू घ्यावा लागेल. त्याच्यामुळे आता मी ड्रोन नाही उडवणार आहे, सकाळीच उडू, बिकॉज आम्ही इथून सकाळी निघणार आहे आणि दुसऱ्या स्टेकेशनला जाणार आहे. तर आपण आता बाहेर जाऊया आणि बघूया तिथला व्ह्यू चांगला येतोय की नाही ते. आणि ते उतरताना म्हणजे आजूबाजूला खूप सारे प्रॉपर्टीज लागतील, ते पण खूप सुंदर सुंदर आहेत, कारण इथली जागाच खूप भारी आहे आणि खूप सुंदर आहे. तर कालचा दिवस तर आम्ही पूर्ण वेळ घालवला आरामात आणि आजचा दिवस पण दुपारी आम्ही नाश्ता केलाय 3 वाजता, बिकॉज इथे पाणी खूप स्लो होतं त्याच्यामुळे आणि गरम पाणी मिळत नव्हतं. तर आम्ही खूप जुगाड केलाय गरम पाण्यासाठी, तर त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. बट असो, आता आपण चाललोय बाहेर फिरण्यासाठी. काही कंटिन्यू घरात किती बसणार ना, इथे ते मेन आलोय फिरण्यासाठी आणि फिरलोच नाही तर मग काय होणार. तर आता आपला ट्रेक करू. आता उतरतोय आम्ही इझिली खाली, पण वर चढताना खूप वांदे होणार आहे, कारण की असं वर चढताना असं वाटतं की घसरून खाली पडतोय की काय. दीपाली चढते फटाफट वरती आणि मी राहते मागे, मला हात पण नाही देत, एवढी कुस्की आहे. आता आम्ही आलोय पार्वती नदीला अँड तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला इथे खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्हाला इथला आवाज पण येत असेल पाण्याचा. खूप सुंदर, खूप छान. आता तर आम्ही इथलं शूट नाही घेणार आहे बिकॉज आता थोडासा काळोख होत चाललाय, तर इथलं प्रॉपर शूट मी उद्या सकाळी घेईल, कारण की उन्हामध्ये अजून छान दिसेल आणि खूप सुंदर वाटेल. तर आता माझे फ्रेंड्स लोक तिथलं शूट घेतील प्रॉपर आणि आपण बघू अजून कुठे फिरता येते का या साईडला. तर मंडळी तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. पाण्यामुळे माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही, बट इथला व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे अँड एक नंबर आहे. ओ मॅडम शूट साठी रेडी आहे, आपण सकाळीच घेऊया ना उन्हामध्ये. ओके. आणि या साईडला सुद्धा तुम्ही बघा. वो
म्हणजे हा आहे इथला संध्याकाळचा व्ह्यू. अँड तुम्ही बघू शकता चारी साईडला धुकच झालंय आणि इथे चारी साईडला तुम्हाला कॅफे अँड प्रॉपर्टीज बघायला मिळतील. आणि दीपावलीला ह्या पाण्यामध्ये तोंड बुडवून व्हिडिओ काढायचा आहे. बट आता तसं ऊन नाहीये, त्याच्यामुळे तो व्हिडिओ चांगला नाही येणार. आणि त्या ब्रिजने आम्ही खाली उतरलेलो, तिथे आम्ही फोटोशूट केलंय, ते तुम्ही इन्स्टावर बघालच. अँड इथे आहे कॅफे. तर मंडळी आमचं प्रॉपर्टी आहे तिकडे अँड आम्हाला ट्रॅकिंग करून वरती जायचंय आता. आणि तुम्हाला मी खालचा व्ह्यू तर दाखवलाच आहे, किती मस्त होता ते. आणि थंडीने तर आम्ही पूर्णपणे गारटलोय, हे बघा हालत. सो आता आपण जाऊया आपल्या प्रॉपर्टीवर, बिकॉज थंडीने हालत खूप बेकार होत चालली आहे आणि थंडी खूप वाढत चालली आहे. तर आम्ही पटकन सटकून चाललोय आमच्या रूमवर आणि आता तिथे बॉनफायर लावूया आणि मस्तपैकी बसूया, कोल्ड कॉफी पीत, सॉरी हॉट कॉफी पीत. आणि कालची हॉट कॉफी तर बेस्ट होती भाई, वाईब होती. इथला गल्ला बघा ना. थक गए हम. ये देखो थका हुआ चेहरा.